गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी आलेली आहे माझ्या किचनमध्ये. माझ्या किचनमध्ये जी दिवसभराची भांडी वगैरे घासलेली होती ती व्यवस्थित आता लावून घेतलेली आहेत आणि आता मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे. तर संध्याकाळच्या जेवणासाठी काय, तर आता मी भात घातलेला आहे गॅसवर आणि येस, तुम्ही बघत आहात आजचा मेन्यू आहे चिकन. येस, मुलांना आवडतो चिकन आणि आज मी मस्त साध्या सरळ सोप्या पद्धतीची पण खूप आणि खूप टेस्टी अशी चिकन करी बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करते मी लगेचच. तर तुम्ही बघत आहात पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि लसूण, अद्रक, खोबरे थोड्या प्रमाणात टाकलेले आहेत. त्याचबरोबर त्या धने, विलायची, जावित्री, लवंग, दालचिनी यांना एकत्र करून टाकलेलं आहे. हलकंसं परतून घेत आहे आणि लगेचच त्यामध्ये मी कांदा घालत आहे आणि कांदाही परतून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकून थोडासा मीठ टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण लावून वाफ काढायची आहे. आणि मग व्यवस्थित असा कांदा आणि टोमॅटो शिजला की मग थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशी. आणि मग यानंतर एका वाटीमध्ये थोडासा धण्याची पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला सगळं तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे घ्या आणि पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने थोडीशी पातळ अशी पेस्ट करायची आहे की ज्यामुळे ती आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा ती जळणार नाही तेलामध्ये टाकल्यावर. आणि मग त्याच पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि ही जी पेस्ट तयार केलेली आहे ही यामध्ये टाकायची आहे आणि तेलावर मंद आचेवर चांगली परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय मस्त अशी मी टाकून घेतलेली आहे आणि आता ती तेलामध्ये परतून घेत आहे. थोडासा हलकासा तेल सुटायला लागला की मग त्यामध्ये आपण मिक्सरला जे जिन्नस वाटून घेतले होते ते टाकायचं आहे आणि तेही तेल सुटेस तोपर्यंत आणि खमंग वास येईस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मस्त असा तेल सुटलेला आहे आणि मग त्यामध्ये मी चिकन टाकत आहे. चिकन थोडा वेळ परतायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि मग वाफ निघाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायची आहे. चिकन व्यवस्थित शिजला की आपला चिकन रेडी आहे. चिकनचा अगदी सुंदर असा वास येत आहे आणि या पद्धतीने एकदा चिकन बनवून बघा. मुलांना तर आवडेलच. तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हा चिकन खायला खूप आवडेल. नक्की ट्राय करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा.